टाइम खूप कमी उरलाय ना आणि परीक्षा आता तोंडावर आल्यात, तर एवढ्या कमी दिवसात एवढा मोठा सिलेबस कसा करायचा हाच प्रश्न तुम्हाला पण पडलाय ना. तर त्याच्यासाठीच ही व्हिडिओ आहे. तर तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण का आजच्या व्हिडिओमध्ये असे मी 3 पॉइंट आज सांगणार आहे, जे जर तुम्ही लक्षात घेतले तर तुमचा सिलेबस पूर्ण होईल आणि त्या टॉपर लिस्ट मध्ये तुम्ही पण असाल. तर जो पहिला पॉइंट आहे तो आहे इम्पॉर्टंट चॅप्टर्स. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, आता पूर्ण सिलेबस करायचं नाहीये. आता तुम्ही बोला असं का बोलतोय मी पूर्ण सिलेबस नाही करायचंय, म्हणजेच तुम्हाला आता इम्पॉर्टंट चॅप्टर्स वर फोकस करायचे. कारण का तुमच्या बुक मध्ये असे काही चॅप्टर्स असतात जे खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्यांचा वेटेज जास्ती असतो. कारण का सगळे चॅप्टर्सच एवढे इम्पॉर्टंट नसतात जेवढे ते काही इम्पॉर्टंट असतात. म्हणून त्या चॅप्टर्सला अॅनालाइज करा आणि कोणते इम्पॉर्टंट आहेत ते बघून ठेवा आणि मग तुमचा अभ्यास चालू करा. आणि जेव्हा तुम्ही हे इम्पॉर्टंट चॅप्टर कराल ना, तेव्हा तुमचा पण स्कोर खूप वाढलेला असेल. त्यामुळे आपला टाइम वाया घालवू नका आणि इम्पॉर्टंट चॅप्टर्स कडे लक्ष द्या. तर आता दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे PYQ. आता तुम्ही बोलाल PYQ म्हणजे काय? PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. म्हणजेच तुम्हाला आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कडे लक्ष द्यायचे. कारण का तुमचा जो पेपर येतो ना, त्याचा खूप सारे त्याच्यातले जे प्रश्न असतात ते PYQ मधनं येतात आणि ते रिपीटेड होतातच. त्यामुळे तुम्ही 5 वर्षाचे PYQ केले, 5 वर्षाचे, 5 इयर्सचे, तरी तुमचं काम खूप सोपं होणार आहे. त्यामुळं आता PYQ कडे पण लक्ष द्या. काही करून 5 तरी आपल्याला PYQ करायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. ते जर तुम्ही केले तर तुम्हीच बघाल का तुमचा किती सिलेबस तुम्हाला बसलाय डोक्यात. कारण का त्यात जे क्वेश्चन असतात तेच तिकडे असतात, पण ह्यात जे असतात ते रिपीटेड होतातच एक्झामला. त्यामुळे PYQ वर लक्ष द्या आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स करायला सुरुवात करा. आता तिसऱ्या पॉइंट कडे जाऊया. तिसरा पॉइंट म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस. रायटिंग प्रॅक्टिस म्हणजेच तुम्हाला फक्त पाठ नाही करायचंय. आता ती वेळ आहे का तुम्हाला लिहून बघायचंय का तुम्हाला लिहिता किती येतं. कारण का पाठ तर सगळेच करतात पण लिहिताना जमत नाही. त्यामुळं लिहून प्रॅक्टिस करा. कारण का जेव्हा तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस कराल तेव्हा ते अजून तुमच्या डोक्यात जास्ती बसल. आणि रायटिंग प्रॅक्टिस म्हणजेच तुम्हाला PYQ पण स्वतः सॉल्व्ह करायचे, फक्त आन्सर बघायचे नाहीयेत. ते PYQ सॉल्व्ह स्वतःच्या हाताने पेपर घेऊन करून बघायचे आहेत. आणि जाता जाता तुम्हाला एक बोनस पॉइंट सांगतो का आपल्या हेल्थवर लक्ष द्या. कारण का हेल्थ पहिले येते. पहिले हेल्थ आपली झोप पूर्ण करा. कारण हा जर टेन्शन घेऊन तुम्ही झोप पूर्ण केली नाही, हेल्थ जर बिघडत गेली तर हे होणारच नाही. त्यामुळे पहिले हेल्थवर लक्ष द्या, मग हे पॉइंट्स फॉलो करून आपला सिलेबस कंप्लीट करा. आणि आता लास्ट एक सांगतो, आपल्याला खूप लोक बोलतात तू नाही करू शकत, तुझ्यात नाही होणार, पण तुम्हाला एकच सांगतो, कोणाकडे लक्ष देऊ नका. आणि ते जे लोक तुम्हाला बोललेत ना का तुम्ही नाही करू शकत, त्यांचे तोंड आपल्याला आता रिझल्ट आल्यावर दाखवून त्यांचे तोंड बंद करायचे. त्यामुळं आता हे कोण कोण फॉलो करणार आहे कमेंट करून सांगा. हो आजपासून मी अभ्यास चालू करेल, हो आजपासून मी अभ्यास चालू करेल अशी कमेंट करा. म्हणजे मी समजाल का तुम्ही आजपासून चांगला अभ्यास करून हे 3 पॉइंट फॉलो करून तुमचा सिलेबस कंप्लीट कराल आणि पुढचे टॉपर असाल. तर जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माझं नाव विजय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.